नमस्कार, तुम्हा सर्वांचं @रिव्हिजन बुक एमपीएससी यूपीएससी मध्ये स्वागत आहे. आपण या लेक्चर मध्ये कॉलेजियम प्रणाली म्हणजे काय हे बघणार आहोत. त्यामध्ये मग तिचा विकास कसा झाला, त्याचबरोबर ज्युडिशियल अपॉइंटमेंटसाठी काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत का, त्याचबरोबर फर्स्ट जज केस असेल, सेकंड जज केस असेल आणि थर्ड जज केस असेल, तर या केसेस काय आहेत, याच्यामध्ये कुठले निर्णय देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचा कोलेजियम सिस्टम सोबत काही संबंध आहे का, तसंच एनजॅक म्हणजे काय, ते का आणलं गेलं, असे एकंदरीत कोलेजियम सिस्टम बद्दलचे सर्वच पॉइंट्स आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोलेजियम प्रणाली ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित क्लिअर होईल, कुठलाही डाऊट राहणार नाही. आणि पुढे चालून जर एखाद्या एक्झाम मध्ये या सिस्टम बद्दल जर काही प्रश्न विचारले तर ते तुम्ही न चुकता सोडवाल. आपण बऱ्याच वेळेस सुप्रीम कोर्टच्या कोलेजियम सिस्टम बद्दल ऐकत असतो किंवा वाचत असतो. ही तीच सिस्टम आहे जी की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबद्दल महत्वाची भूमिका बजावते. मात्र या सिस्टमच्या स्वतःमध्ये काही विकनेसेस आहेत आणि त्याच विकनेसला नाहीसं करण्यासाठी 2014 मध्ये भारत सरकारने 99वी घटना दुरुस्ती कायदा आणला आणि त्याच्या अंतर्गत नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आणलं, ज्याला आपण एनजॅक या नावाने ओळखतो. मात्र सुप्रीम कोर्टला ही सिस्टम आवडली नाही आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 2015ला या एनजॅकला अनकॉन्स्टिट्युशनल असल्याचा निर्णय दिला आणि स्टक डाऊन करण्यात आलं. याचबरोबर ओल्ड कॉलेजियम सिस्टम जी आहे तिला परत रिवाईव्ह करण्यात आलं. तुमच्यासाठी एक होमवर्क आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये किती केसेस पेंडिंग आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत आणि त्या केसेस ज्या आहेत पेंडिंग त्यांना रिझॉल्व्ह करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत का, तर हो, यासाठी सँक्शन स्ट्रेंथ ऑफ हायकोर्टला वाढवून सध्या 1108 एवढी आहे, केलेली आहे, जी की 2014 मध्ये 906 एवढी होती. तर यानंतर असा प्रश्न निर्माण होतो की या सँक्शन स्ट्रेंथ वाढवल्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का, तर याचं उत्तर आहे नाही. कारण कारण असं आहे की सँक्शन ऑफ स्ट्रेंथ म्हणजे सरकारने 1108 न्यायाधीशांना अपॉइंट करण्याची परमिशन दिली आहे, म्हणजे परवानगी दिली आहे. मात्र या जजेसला नियुक्त करण्याची जी सिस्टम आहे ती म्हणजे कोलेजियम सिस्टम, ती अजूनही कुठं ना कुठं थोड्या बहुत प्रमाणामध्ये लॅक करते. त्यामुळे या पेंडिंग केसेसचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेला नाही. यानंतर आपण कॉलेजियम प्रणाली म्हणजे काय ते बघूयात. तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि स्थलांतरणासाठी जी प्रणाली वापरली जाते त्या प्रणालीला आपण कॉलेजियम प्रणाली म्हणतो. म्हणजेच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मधले जे जजेस आहेत त्यांची अपॉइंटमेंट आणि ट्रान्सफर ज्या सिस्टम थ्रू केल्या जातं त्या सिस्टमला आपण कॉलेजियम सिस्टम म्हणतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मूळ संविधानामध्ये कॉलेजियम सिस्टमचा कुठेही उल्लेख नाहीये. या सिस्टमचा जो विकास आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निर्णयामधून झालेला आहे आणि या प्रणाली अंतर्गत सुप्रीम कोर्टच्या कोलेजियम सिस्टम मध्ये सीजेआय प्लस 4 सिनियर मोस्ट जजेस असतात. म्हणजेच या 5 न्यायाधीशांना मिळून सुप्रीम कोर्टचं कोलेजियम सिस्टम तयार होतं आणि हे कोलेजियम सिस्टम इतर न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंटसाठी आणि ट्रान्सफरसाठी सरकारकडे शिफारस करत असतं. त्याचप्रमाणे जर हायकोर्टचं कोलेजियम सिस्टम बघितलं तर यामध्ये त्या हायकोर्टचे चीफ जस्टिस प्लस 2 सिनियर मोस्ट जजेस असतात. असं एकंदरीत या 3 न्यायाधीशाचं मिळून हायकोर्टचे कोलेजियम सिस्टम तयार होतं. आता इथे एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने जर एखाद्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सरकारकडे शिफारस केली तर त्या नावाच्या शिफारशीबद्दल सरकार हे त्या कोलेजियम सिस्टमकडे स्पष्टीकरण मागू शकतं. मात्र त्या संबंधित कोलेजियम सिस्टमने जर त्याच नावाची जर परत शिफारस केली तर मात्र सरकारवर त्या न्यायाधीशांना नियुक्त करणं हे बंधनकारक आहे. यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे की
ज्युडिशियल अपॉइंटमेंटसाठी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स कोणते आहेत? तर यामध्ये आपल्या संविधानामध्ये 2 आर्टिकल आहेत यासाठी. जसं की आर्टिकल 124 हे सुप्रीम कोर्टसाठी आहे. तसंच आर्टिकल 217 हे हायकोर्टसाठी आहे. बरोबर आहे. तर आर्टिकल 124 मध्ये असं सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत यांची अपॉइंटमेंट जी आहे ती प्रेसिडेंट करतील. मात्र त्या अगोदर ते सीजीआय सोबत सल्लामसलत करतील आणि जर प्रेसिडेंटला गरजेचं वाटलं तर ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेस सोबतही ते सल्लामसलत करतील. तसंच यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्यावेळेस सीजीआयची अपॉइंटमेंट करायची असते त्यावेळेस प्रेसिडेंट त्या सीजीआय सोबत सल्लामसलत करत नाहीत. यानंतर आर्टिकल 217 हे हायकोर्टच्या रिलेटेड आहे आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे की हायकोर्टच्या जजेसची अपॉइंटमेंट जी आहे ती प्रेसिडेंट करतील. मात्र त्या अगोदर ते सीजीआय सोबत तसंच संबंधित राज्याच्या गव्हर्नर सोबत आणि संबंधित हायकोर्टच्या चीफ जस्टिस सोबत सल्लामसलत करतील आणि मगच राष्ट्रपती त्या हायकोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतील. आता या 2 आर्टिकलवरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की या दोन्ही आर्टिकलमध्ये कोलेजियम सिस्टमचा डायरेक्ट उल्लेख तुम्हाला कुठंच दिसत नाहीये. तर ते आपण जसं मागच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं की जी काही कोलेजियम सिस्टम आहे याचा संविधानामध्ये किंवा कॉन्स्टिट्युशनमध्ये डायरेक्ट उल्लेख आढळत नाही. तर या काय म्हणता येईल आपल्याला कोलेजियम सिस्टमचा जो डेव्हलपमेंट आहे किंवा विकास जो झालेला आहे तो सुप्रीम कोर्टच्या वेगवेगळ्या निर्णयामधून झालेला आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल अशी आशा करतो. या स्लाइडमध्ये आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसना अपॉइंट करण्यासाठी कोणते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत हे बघितलं आणि त्यात लक्षात आलं असेल की या आर्टिकलमध्ये कुठेच कोलेजियम सिस्टमचा डायरेक्ट उल्लेख नाहीये. मग आता जे कोलेजियम सिस्टमचा वापर करून आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसची अपॉइंटमेंट आणि ट्रान्सफर करतो, ती सिस्टम कशी विकसित झाली आणि त्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत होत्या हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. विषय असा होता की 24 एप्रिल 1973 मध्ये केशवानंद भारती केस झाली होती आणि या केसमध्ये एक महत्वाचा निर्णय दिला आणि याच निर्णयात संविधानाची मूळ संरचना म्हणजेच जे काही आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे संविधानाचं त्याचा सिद्धांत देण्यात आला होता आणि हा जो निर्णय आहे तो 13 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने दिला होता. ज्यामध्ये हा निर्णय 7:6 असा देण्यात आला होता आणि हे जे 6 न्यायाधीश आहेत त्यांनी या निर्णयाच्या विरोधात मत दिलं होतं. त्यात एन ए रॉय हे देखील होते. त्यांना 1973 मध्ये सीजीआय पदी नियुक्त करण्यात आलं आणि या नियुक्तीनंतर सीजीआयच्या नियुक्तीबद्दलचा विवाद जो आहे तो सुरू झाला. तोपर्यंत आणि आता देखील भारतात सीजीआयची नियुक्ती ही सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाची केली जाते किंवा केली जात होती आणि 1973 मध्ये जस्टिस रॉय हे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश नव्हते. त्यांच्यापेक्षा 3 अन्य न्यायाधीश होते जे की ज्येष्ठ न्यायाधीश होते. मात्र त्यांना डावलून जस्टिस रॉय यांची नियुक्ती केली गेली. यानंतर सुप्रीम कोर्टच्या वेगवेगळ्या निर्णयातून कोलेजियम सिस्टमचा विकास होत गेला. तर अशा प्रकारे कोलेजियम सिस्टमचा जो काही विकास आहे तो होत गेला आणि तो विकास कोणत्या केसमध्ये कसा होत गेला हेच आपण बघणार आहोत. या सर्व घडामोडीनंतर 1981 मध्ये एस पी गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस सुप्रीम कोर्टामध्ये येते आणि या केसचा निर्णय देते वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देतात की न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत सल्लामसलत करणे म्हणजे सहमती नसून केवळ विचारांचे आदानप्रदान करणे आहे असा निर्णय या एस पी गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाद्वारे दिला जातो. म्हणजेच जो काही न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत सल्लामसलत करणे हा शब्द आहे तर त्याचा अर्थ सहमती नसून केवळ विचारांचे आदानप्रदान करणे असा या शब्दाचा अर्थ आहे असं एस पी गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय निर्णय देतात आणि याच केसला आपण फर्स्ट जज केस म्हणून ओळखतो. यानंतर 1993 मध्ये सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस ही सुप्रीम कोर्टमध्ये येते आणि या केसचा निर्णय देते वेळेस काही निर्णय देते वेळेस सुप्रीम कोर्ट आपला जो काही एस पी गुप्ता केसमध्ये दिलेला निर्णय आहे तो बदलतात
आणि त्यात सल्लामसलतीचा अर्थ सहमती असा आहे असा निर्णय देतात. तुम्हाला जर आठवत असेल, आपण पाठीमागच्याच स्लाइडमध्ये बघितलं होतं की SP गुप्ता या केसमध्ये सल्लामसलतीचा अर्थ सहमती नसून फक्त विचारांची देवाणघेवाण आहे असा अर्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आणि या सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन जी केस आहे त्यामध्ये मात्र पाठीमागचा निर्णय बदलून सल्लामसलतीचा अर्थ सहमती असा आहे असं या निर्णयामध्ये सांगितलं. त्याचबरोबर सरन्यायाधीश जेव्हा इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधी गव्हर्नमेंटला काही नावाची शिफारस करतात त्यावेळेस तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे असं देखील या निर्णयामध्ये सांगण्यात आलं. त्याबरोबर याच निर्णयात तिसरी गोष्ट अशी सांगण्यात आली की मुख्य न्यायाधीशांना अशा सल्लामसलतीपूर्वी 2 वरिष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. म्हणजेच एकंदरीत या सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की जो काही आपला SP गुप्ता मधला सल्लामसलतीचा अर्थ आहे तो बदलून या केसमध्ये सल्लामसलतीचा अर्थ सहमती असा आहे असा निर्णय दिला. त्याचबरोबर दुसरी जर गोष्ट बघितली आपण तर जे आपले सरन्यायाधीश आहेत ते ज्यावेळेस इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधी सरकारला काही नावाची शिफारस करतात तर ते नावाची केलेली शिफारस ही राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे असंही या निर्णयात सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर तिसरी गोष्ट या निर्णयात अशी सांगण्यात आली होती की जेव्हा सरन्यायाधीश म्हणजेच आपले CJI जे आहेत त्यावेळेस इतर न्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात त्यावेळेस ते फक्त एकटे त्या नावाचा विचार करून त्या नावांची शिफारस करणार नाहीत तर त्यांच्याबरोबर इतर जे 2 सिनियर मोस्ट जजेस आहेत सुप्रीम कोर्ट मधले त्यांच्यासोबत विचार विनिमय करून त्या इतर न्यायाधीशांच्या नावाची शिफारस हे सरकारकडे करतील. असे एकंदरीत 3 मुद्दे या 1993च्या केसमध्ये सांगण्यात आले होते आणि याच केसला आपण सेकंड जज केस म्हणून ओळखतो. यानंतर 1998 मध्ये थर्ड जज केस झाली होती आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपला जो काही पूर्वीचा निर्णय आहे तो परत बदलला आणि त्यामध्ये असं सांगितलं की मुख्य न्यायाधीशांनी सल्लामसलतीच्या प्रक्रियेत अनेक न्यायाधीशांचे सल्ले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा सांगण्यात आला की मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयातील 4 वरिष्ठ न्यायाधीशांच्या कोलेजियमशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. तसंच तिसरा मुद्दा असा सांगितला की 2 न्यायाधीशांनी जर प्रतिकूल मते दिली तरी ते शिफारस सरकारला पाठवू नये. म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस थर्ड जज केस झाली त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 3 प्रकारे काही 3 मुद्दे मांडलेले होते. त्यामध्ये पहिला मुद्दा असा होता की ज्यावेळेस तुम्ही न्यायाधीशांच्या नावाचा शिफारस कराल त्यावेळेस त्यामध्ये अनेक न्यायाधीशांचे सल्ले असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही सेकंड जज केसमध्ये आपण बघितलं होतं CJI प्लस 2 सिनियर मोस्ट जजेस मिळून कोलेजियम सिस्टम तयार होते. तीच आता या केसमध्ये CJI प्लस 4 सिनियर मोस्ट जजेस मिळून कोलेजियम सिस्टम करणे आणि त्यांच्यासोबत सल्लामसलत करणे आवश्यक आहे असं या केसमध्ये सांगण्यात आलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ज्यावेळेस इतर न्यायाधीशांची शिफारस करतात त्यावेळेस जर या 4 न्यायाधीशांपैकी 2 न्यायाधीशांनी जरी याच्या विरोधात मत दिलं तरी त्या नावाची शिफारस ही सरकारकडे करू नये असं या थर्ड जज केसमध्ये सांगण्यात आलं. बघा आपण परत एकदा तिन्ही केसेस बघू. फर्स्ट जज केसमध्ये म्हणजेच SP गुप्ता केसमध्ये असं सांगण्यात आलं की जे सहमती सल्लामसलत जो आहे शब्द त्याचा अर्थ सहमती नसून फक्त विचारांची देवाणघेवाण करणे आहे एवढंच या फर्स्ट जज केसमध्ये सांगितलं होतं. सेकंड जज केसमध्ये असं सांगितलं होतं की ज्यावेळेस CJI हे इतर न्यायाधीशांच्या नावाच्या नियुक्तीच्या शिफारशीचा विचार करतील तेव्हा ते एकटे त्या गोष्टींचा विचार करणार नाहीत तर त्यांच्याबरोबर ते 2 सिनियर मोस्ट न्यायाधीशांसोबत विचार विनिमय करून त्यांच्या नावाची शिफारस करतील. त्याचबरोबर या सेकंड जज केसमध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की ज्यावेळेस हे
कोलेजियम सिस्टम इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सरकारकडे शिफारस करतील, त्यावेळेस ती शिफारस राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. त्यानंतर आता आपण बघितलं की थर्ड जज केसमध्ये हे जे कोलेजियम आहे CJI+2 याच कोलेजियम सिस्टम मध्ये बदल करण्यात आला आणि CJI+4 सिनियर मोस्ट जजेस असे या कोलेजियम सिस्टमचं रूपांतर झालं. आणि यामध्ये हे देखील सांगण्यात आलं की या 4 जजेस पैकी 2 जजेसने जरी त्या नावाच्या शिफारशीबद्दल जर आपलं मत दिलं नाही किंवा या यामध्ये बहुमत निर्माण झालं नाही, तर त्या नावाची शिफारस ही सरकारकडे केल्या जाऊ नये. अशा पद्धतीने या 3 जजेस केस झाल्या होत्या आणि मी आशा करतो की या तिन्ही केसेस तुमच्या लक्षात आल्या असतील. यानंतर आपण बघूया की या कोलेजियम सिस्टम मध्ये काही विकनेसेस आहेत. या प्रणालीमध्ये अशा कोणत्या कमतरता आहेत की ज्यामुळे त्यावरती टीका केली जाते, हे आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्याचं पहिलं कारण आहे की पारदर्शकतेचा अभाव. यामध्ये असं म्हणलं जातं की ज्यावेळेस कोलेजियम प्रणालीमध्ये एखादा निर्णय घेतला जातो, तो निर्णय कुठल्या बेसवर घेतलाय किंवा त्याची प्रक्रिया काय होती हे सार्वजनिकरित्या उघड केलं जात नाही. त्यामुळे या कोलेजियम प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. तसंच न्यायिक रिक्त पदे, यामध्ये असं सांगितलं जातं की न्यायिक पदे हे रिक्त राहिल्यामुळे न्याय निर्णय प्रलंबित राहतात. त्यासाठी एक उदाहरण आहे ते म्हणजे ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 3 हे रिक्त पद होते. त्याचबरोबर उच्च न्यायालयात 380 पदे हे रिक्त होती. तसंच तिसरं जर कारण आपण बघितलं तर यामध्ये असं सांगितलं जातं की कुटुंब पक्षपातीपणाचा आरोप होतो या कोलेजियम सिस्टम वरती. यामध्ये 2009 मध्ये कायदा आयोगाने देखील असं नमूद केलेलं आहे की कोलेजियम प्रणालीच्या कार्यात कुटुंब पक्षपातीपणा आणि राजकीय विशेषाधिकार प्रचलित आहेत. त्याचबरोबर जर चौथा चौथं कारण बघितलं तर ते आहे चेक अँड बॅलन्स नाहीये या सिस्टम मध्ये. म्हणजेच जे ज्युडिशियरी पासून लेजिस्लेचरला पूर्णपणे दूर ठेवलेलं आहे, त्यामुळे या सिस्टम मध्ये चेक अँड बॅलन्सचा अभावामुळे या सिस्टम मध्ये जबाबदारीचा अभाव दिसतो. त्याचबरोबर पाचवं असं कारण सांगितलं जातं की महिलांच्या प्रतिनिधित्वाचा अभाव आहे. म्हणजेच या कोलेजियम सिस्टम ची जी प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये न्यायपालिकेमध्ये महिलांचे पुरेसे प्रतिनिधित्व सुनिश्चित करत नाही. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयात सध्या 33 न्यायाधीशांपैकी 4 महिला न्यायाधीश आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीश ह्या 11.5% आहेत. हा जो महिला प्रतिनिधित्वाचा अभाव दिसतो यामुळे देखील कोलेजियम प्रणालीवरती टीका केली जाते. त्यानंतर 6वं कारण आहे की न्यायाधीशांच्या स्थलांतर जे सरकार आणि सर्वोच्च न्यायालय जे न्यायाधीशांचं ट्रान्सफर करते त्याची कारणं उघडी केली जात नाहीत. म्हणून यामुळे जे न्यायिक स्वातंत्र्य आहे त्यावर धोका असू शकतो असं देखील म्हणलं जातं. तर मग यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की या कमतरता दूर करण्यासाठी काही पावलं उचलले गेलेली आहेत का किंवा यासाठी कुठल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे का? या प्रणालीमधील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आणलं, ज्याला आपण एनजॅक या नावाने ओळखतो. आणि नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण एनजॅक बद्दलच पॉइंट्स बघणार आहोत. म्हणजे एनजॅक का आणलं गेलं होतं, ते कधी आणलं गेलं होतं, त्याचबरोबर त्याचं कंपोजिशन कसं होतं, असं एकंदरीत सर्वच पॉइंट्स आपण बघणार आहोत. तर बघा, 2014 मध्ये एनडीए गव्हर्नमेंटने जी काही आपली सध्या कोलेजियम सिस्टम आहे तिला रिप्लेस करण्यासाठी एनजॅक ऍक्ट घेऊन आले होते. आणि या कमिशनची जी स्थापना आहे ती 99वी घटना दुरुस्ती कायदा 2014 या अंतर्गत करण्यात आला होता. आणि एनजॅकचा पर्पज काय होतं तर जे CJI असतील किंवा सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जे जजेस असतील यांची जी अपॉइंटमेंट होते ती आणखी ट्रान्सपरंट मॅनरने व्हावी असं एनजॅकचं पर्पज होतं. याबरोबर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये एनजॅकचं कंपोजिशन बघूया. या कंपोजिशन मध्ये चेअरमन हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील आणि त्यांच्याबरोबर सुप्रीम कोर्ट मधले 2 सिनियर मोस्ट जजेस असतील. तसंच यामध्ये लॉ अँड जस्टिस मिनिस्टर असतील आणि यानंतर या एनजॅक मध्ये 2 एमिनंट पर्सन देखील असतील. आणि या एमिनंट पर्सनची जी काही निवड आहे ती एका कमिटी थ्रू केल्या जाईल आणि त्या कमिटीमध्ये पंतप्रधान असतील,
चीफ जस्टिस असतील आणि जे लीडर ऑफ अपोजिशन आहेत ते असतील. म्हणजे एकंदरीत ही त्रिसदस्यीय कमिटी असेल आणि या कमिटी थ्रू या 2 एमिनंट पर्सनचं सिलेक्शन केले जाईल. एकंदरीत अशा प्रकारे हे एन्जॅकचं कंपोजिशन होतं आणि या कंपोजिशन वरून हे लक्षात आलं असेल की एन्जॅकला मिक्स सिस्टम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ज्यामध्ये ज्युडिशरीचंही रिप्रेझेंटेशन आहे आणि त्याचबरोबर एक्झिक्युटिव्हचंही रिप्रेझेंटेशन आहे. मात्र हे कंपोजिशन हे एन्जॅक कशासाठी आणलं गेलं होतं, तर जी आपली न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीची जी विद्यमान कोलेजियम प्रणाली आहे म्हणजे सध्याची, तिला बदलण्यासाठी हे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आणलं होतं. मात्र 2014 मध्ये या कमिशनला 5 न्यायाधीशाच्या संविधान पीठाने अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून घोषित केलं आणि त्याला स्टक डाऊन करण्यात आलं. आणि याचं कारण असं सांगण्यात आलं की न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. ज्यावेळी 2015 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एन्जॅकला अनकॉन्स्टिट्युशनल आहे असा निर्णय दिला होता. त्यावेळेस या निर्णयामध्ये काही पॉइंट्स देखील मांडले होते. हे 3 पॉइंट्स मांडलेले होते. त्यामध्ये पहिल्या पॉइंटमध्ये असा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की बेसिकली ज्युडिशियरीला एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह पासून सेपरेट आणि इंडिपेंडंट ठेवायचं आहे. तसंच दुसऱ्या पॉइंटमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की यामुळे रेसिप्रोसिटीचा धोका वाढू शकतो. कारण जर एन्जॅकमध्ये सरकारने नियुक्त केलेले सदस्य असतील किंवा त्यात एक्झिक्युटिव्ह असेल, तर ज्या जजेसला एन्जॅकने अपॉइंट केलं आहे, तर त्या जजेसला असं वाटू शकतं की या अपॉइंटमेंट बद्दल आपणही काहीतरी परतफेड केली पाहिजे किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी फेवर दिलं पाहिजे, अशी भावना निर्माण होऊ शकते. त्याच नंतर या तिसऱ्या पॉइंटमध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्या कमिशनने न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे, त्यात युनियन लॉ मिनिस्टर असतील आणि त्यामुळं नियुक्त केलेले जजेस हे इंडिपेंडंट माइंडेड राहणार नाहीत. असे एकंदरीत 3 मुद्दे या निर्णयामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता. आता तुम्हाला माहिती की या केसमध्ये 5 न्यायाधीश होते आणि ज्यावेळेस हा निर्णय देण्यात आला, त्यावेळेस हा निर्णय 4:1 असा देण्यात आला होता आणि हे जे एक न्यायाधीश आहेत, ज्यांनी या निर्णयाच्या विरोधात मत दिलं होतं, ते जस्टिस जे चलमेश्वरम होते. त्यांनी या ऍक्टला सपोर्ट केला होता आणि त्यांनी सपोर्ट का केला यासाठी काही कारणं देखील दिले होते. तर त्यांचं म्हणणं होतं की जे एन्जॅक ऍक्ट आहे तो एकदम कॉन्स्टिट्युशनल आणि मेरिटोरियस आहे. त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या पॉइंटमध्ये असा सांगण्याचा प्रयत्न केला की जी ट्रान्सपरन्सी आहे त्याबद्दल ते असं म्हटले की इट इज द की अँड इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम ऑल द ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट. मग ती ज्युडिशरी असो किंवा एक्झिक्युटिव्ह असो किंवा मग लेजिस्लेचर असो. त्याचबरोबर जेव्हा आपण कोलेजियम सिस्टम बद्दल बोलतो तेव्हा ती तिच्याबद्दल ते असं म्हणले होते की इट इज अ इनॲक्सेसेबल टू द पब्लिक अँड देअरफॉर इट लॅक्स ट्रान्सपरन्सी. आणि त्यांचा तिसरा मुद्दा असा होता की डॉक्टरेन ऑफ चेक्स अँड बॅलन्स जे आहे त्याला सुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे. असे एकंदरीत त्यांनी 3 पॉइंट्स हे या एन्जॅक ऍक्टच्या फेवरमध्ये मांडले होते आणि एकंदरीत ही जी पूर्ण केस आहे, याच केसला आपण फोर्थ जज केस म्हणून देखील ओळखतो. ओके. यानंतर आपण बघूयात की न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते. सुरुवात करूयात चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या नियुक्तीपासून. म्हणजे जे आपले सरन्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती कशी होते, तर जे सध्याचे सरन्यायाधीश आहेत ते आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस ही सरकारकडे करतात आणि ही शिफारस करते वेळेस एका सिद्धांताचे पालन केले जाते आणि तो सिद्धांत म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत त्यांच्या नावाची शिफारस ही सरकारकडे केली जाते. मात्र 1970 मध्ये या सिद्धांताचं उल्लंघन झालं होतं. ही जी शिफारस केली जाते ती कायदा मंत्री यांच्याकडे केली जाते आणि त्यांच्या थ्रू ती शिफारस पीएम कडे जाते आणि शेवटी आर्टिकल 124 क्लॉज 2 चा उपयोग करून राष्ट्रपती हे सीजेआयची नियुक्ती करतात. यानंतर बघूयात की सुप्रीम कोर्टच्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते. तर यांच्या नियुक्तीसाठी कोलेजियम प्रणाली असते आणि या कोलेजियम प्रणालीमध्ये सीजेआय प्लस 4 ज्येष्ठ न्यायाधीश असतात आणि हे कोलेजियम जे आहे ते
कायदा मंत्र्याकडे यांच्या नावाची शिफारस करतात आणि कायदा मंत्री पीएम कडे शिफारस करतात आणि शेवटी आर्टिकल 124 क्लॉज 2 अंतर्गत राष्ट्रपती हे इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात. त्यानंतर बघूयात की जे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आहेत म्हणजेच चीफ जस्टिस यांची निवड कशी होती. तर ज्यावेळेस राष्ट्रपती हे सीजेआय म्हणजेच सुप्रीम कोर्टचं जे कोलेजियम सिस्टम आहे त्याचबरोबर संबंधित राज्याचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्यासोबत विचारविनिमय करतात, त्यावेळेस आर्टिकल 217चा वापर करून राष्ट्रपती हे हायकोर्टच्या चीफ जस्टिसची नियुक्ती करतात आणि ही नियुक्ती करतेवेळेस एका परंपरेचं पालन केलं जातं आणि ते म्हणजे ज्यावेळेस हायकोर्टच्या चीफ जस्टिसची निवड करायची असते त्यावेळेस संबंधित राज्याचे बाहेरूनच चीफ जस्टिसची निवड केली जाते. यानंतर बघूयात की हायकोर्टच्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती कशी होते. तर ती नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा केली जाते आणि आर्टिकल 217चा वापर करून केली जाते. यामध्ये जे हायकोर्टचं कोलेजियम आहे त्यामध्ये हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश प्लस 4 ज्येष्ठ न्यायाधीश असतात आणि हे ज्यावेळेस हायकोर्टच्या इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शिफारस करतात सरकारकडे, तेव्हा नियुक्ती करण्या अगोदर राष्ट्रपती सुप्रीम कोर्टच्या कोलेजियम सोबत आणि संबंधित राज्याच्या गव्हर्नर सोबत विचारविनिमय करतात आणि नंतरच त्या हायकोर्टच्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात. यानंतर आपण हे बघूयात की हायकोर्टच्या कोलेजियम प्रणालीचं महत्त्व काय आहे. तर यामध्ये पहिला पॉइंट असा आहे की यामुळे कोलेजियम प्रणालीमुळे न्यायपालिकेमध्ये कार्यपालिकेचा हस्तक्षेप राहत नाही. त्याचबरोबर कोलेजियम प्रणाली न्यायपालिकेला राजनीतीपासून दूर ठेवते म्हणजेच राजकारणापासून दूर ठेवते. तिसरा मुद्दा असा आहे की निपक्षपणे काम करू शकतात. ज्या म्हणजेच राजकारणाचा हस्तक्षेप नसल्यामुळे निपक्षपणे काम करता येतं. त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे की जे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवरचा सिद्धांत आहे त्याचं देखील पालन केलं जातं. आणि पाचवा मुद्दा आहे की सरकार विरोधी निर्णय देऊ नये हा दबाव कोलेजियम प्रणालीमुळे राहत नाही. असे एकंदरीत 5 मुद्दे आहेत आणि या 5 मुद्द्यामुळे कोलेजियम प्रणालीचं महत्त्व हे सांगितलं जातं. अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण कोलेजियम प्रणालीबद्दलचे जवळपास पूर्ण पॉइंट्स बघितले आहेत. आय होप की ते तुमच्या लक्षात आले असतील आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.